नमस्कार मित्रांनो, हे GT शक्तीचे 4 HP चे लॉन मोवर आहे आणि आपण आता ते जोडायचं कसं होतं ते बघणार आहोत. तर मित्रांनो, सर्वात आधी याच्यातून वस्तू आपण काढून घेणार आहोत आणि हे जे स्विच वाले हँडल आहे हे काढताना या वायरी इंजिन सोबत कनेक्ट असल्यामुळे हे मशीन उचलताना त्या वायरींना काही इजा होणार नाही. या पद्धतीने सांभाळून ते मशीन आपण वर काढणार आहे. हे आता बाहेर काढलंय सुखरूपपणे. आता आपण त्याला जोडणार आहोत. सर्वात आधी आपण ही पिशवी काढून घेऊ. आपण बघू शकता इथे त्याची ब्रँडिंग केली. त्याच्यानंतर सर्वात आधी आपण हे जे हँडल आहे खालचं हे लावणार आहे. हे दोघी जे इथं ऑलरेडी जे नट दिले यांना लागतील. हे सर्वात आधी नट आपण आता काढून घेणार. जेव्हा हे आपण फिट करत राहू तेव्हा हे जे स्विच आहे याच्या वायर या पुढच्या साईडला राहतील. याची काळजी घ्या म्हणजे नंतर गुंतागुंत होणार नाही वायरची. आणि बघा, दोघी साईडने दोन अशा क्रॉस मध्ये नाही झाल्या पाहिजे वायर, अशा स्ट्रेटच राहिल्या पाहिजे. चारही नट आपण लावले. तर हे जे नट आहे हे लावताना अशाच पद्धतीने लावले पाहिजे की ही जी चपटी साईड आहे ही आतल्या साईड आणि जो बोल्ट आहे ह्या साईड, जेणेकरून हा फ्लॅप ओपन व्हायला काही अडथळा निर्माण नाही. आपण हे वरचे नट काढणार आहे जेणेकरून हा स्विचचा जो हँडल हा जोडू शकेल. हे बघा, अशा पद्धतीने या वायर कुठेही गुंतणार नाही याची काळजी घेऊन आपण हे वरचा हँडल फिट करणार आहेत. वायर अशी वरच्या साईडने घ्यायचं. आता परत तिथे आपण ते जे नट आहे ते लावून देणार आहे. हा ॲक्सेलरेशन साठीचा स्विच आहे आणि जर मशीन पुढे चालवायचं असेल, व्हील ड्राईव्ह करायची असेल तर हा स्विच आहे. जेव्हा आपण किक मारणार तेव्हा हा दाबून ठेवणं गरजेचं आहे. हा जो आहे हा चॉक आहे या मशीनचा. वर केला म्हणजे चॉक ऑन आणि खाली केला म्हणजे चॉक ऑफ. तर मित्रांनो, आपण दोघे हँडल जोडून आता मशीन रेडी केलंय. आता याला फक्त जी बॅग आहे कलेक्टर बॅग ती लावायची. हे लावणं अतिशय सोपं आहे. हा फ्लॅप ओपन करायचा आणि अँगल मध्ये ते अडकवायचं. दोघे साईडने अडकवल्यानंतर लावलं की अशा पद्धतीने आपलं मशीन रेडी झालं. आता याला आपण चालू करणार आहे. त्यासाठी चालू करण्यासाठी आपल्याला इथे ऑइल टाकावं लागेल. इंजिन ऑइल 20W40 आणि या टँकमध्ये पेट्रोल टाकावं लागेल. तर आपण हे जे 20W40 ऑइल आहे विडॉल कंपनीचे, हे साधारण 600 ml ऑइल टाकले याच्यामध्ये. आता आपण या मशीनमध्ये पेट्रोल टाकतोय. ऑइल आणि पेट्रोल टाकून मशीन आता चालू करण्यासाठी रेडी. इथून आपण हाईट कमी जास्त करू शकता लेवल जमिनीपासूनची. ओके, तर मित्रांनो, आपण आता हे मशीन चालू करणार आहे. चालू करण्यासाठी सर्वात आधी आपण हा जो लिव्हर आहे हा ओढून धरणार आहे. आता किक मारेल. मित्रांनो, आता मशीन चालू नाही झालेलं तर आपण चॉक देणार आहे. आता मित्रांनो, चॉक दिल्यानंतर चालू झालंय. आठवणीने चॉक बंद करायचा चालू झाल्यावर. आणि आता आपण कट करू शकतो. आता या लॉन मोवरला फॉरवर्ड करायचं असेल, चालवायचं असेल तर हा खालचा काळा लिव्हर आहे हा दाबायचा. तेव्हा हे तसं केल्यानंतर जायला लागतो पुढे.
तर मित्रांनो आपण बघू शकतो अशा पद्धतीने चालू केलं हे मशीन आपण. हा व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.